मंडळी, राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत नव्या विक्रमाची नोंद करणारे आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली। राजभवनात संपन्न झालेल्या या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते। येत्या 7 ते 9 डिसेंबर या कालावधीत राज्य विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय। 3 दिवसांच्या या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येणार आहे। विधानसभेचे हंगामी अध्यक्ष या नात्यानं कालिदास कोळंबकर हे आमदारांना शपथ देतील। कालिदास कोळंबकर हे विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत। ते 1990 सालापासून विधानसभेवर निवडून येत आहेत। आधी नायगाव आणि त्यानंतर वडाळा मतदारसंघांमध्ये मिळून ते 9 वेळा आमदार म्हणून निवडून आले। कालिदास कोळंबकर हे मूळचे बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेले शिवसैनिक। नारायण राणे यांच्या साथीनं त्यांनी 2005 साली शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला। त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि मग भाजपचा झेंडा आपल्या हाती धरला। बघा, हे हंगामी अध्यक्षपद पक्षाने दिलं, हंगामी अध्यक्षपद, आणि भविष्य काळामध्ये आज नाही म्हणतात तर मी 1990 पासून ह्या विधानसभेमध्ये 90 पासून मी आमदार आहे आणि ही माझी 9वी टर्म। आज वर्ल्ड रेकॉर्ड माझं झालं आहे। ह्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं, पक्षाने माझा विचार करावा पुढ्या भविष्य काळामध्ये। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल